नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 26 फेब्रुवारी 2026. मी संदेश सर द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 121 नंबरचा आपण बघत आहोत. आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी या आधारित प्रश्न. तर आपला मिशन आहे 2025ची पोलीस भरती. तर सध्या सगळ्यांचे ग्राउंड पूर्ण होत आलेले आहेत. त्यामुळे ज्यांचं काय मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यांनी अभ्यासाकडे पूर्णपणे लक्ष देणं गरजेचं आहे. तर आज आपण पहिला प्रश्न बघणार आहोत. आजचा आपला, महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती लाख हेक्टर आहेत? 200.60 लाख हेक्टर, 207.60 लाख हेक्टर, 307.70 लाख हेक्टर, 318.60 लाख हेक्टर. तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. 307.70 लाख हेक्टर. राहील लक्षात सगळ्यांच्या? हे महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे आणि त्याचा पूर्वरेखावृत्त विस्तार कोणता आहे? असं विचारलेलं आहे. 306.613 आणि 72°16' ते 79°54. 305 ते 3,05,613 तर 71°16' 79°17. तर 3,07,713 72.36 ते 80.54. तर 3,07,613 तर 72°26' 80°44. त्याच्यामध्ये उत्तर काय मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3, 3,07,713 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे आपलं. तर त्याचा पूर्वरेखांतर विस्तार काय? 72°36' ते 80°54 आहे. समजलं? तर पश्चिम सीमा कोणती आहे? आता तुम्ही विचारता पश्चिम सीमा किती आहे? 72°36'. तर त्याचा जिल्हा कोणता येतो? तर सिंधुदुर्ग येतो. समजलं मित्रा? पुढला, आता पूर्व सीमा म्हटलं तर पूर्व सीमेला कोणता येणार? 80°54'. तर त्याच्याला गडचिरोली हा जिल्हा येतो. राहील लक्षात? पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ टिंबटिंब चौरस किलोमीटर असून भारताचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहेत? तर ऑप्शन आहे 3,07,713 ते 9.36%. याला टक्के करू. 3,06,713 8.36%, 3,05,613 12 9.36%, 3,05,710 7.26%. आपण पहिलाच प्रश्न बघितला आहे, त्याचं महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर. हे जरी लक्षात असलं तरी तुम्हाला टक्के काढता आले पाहिजेत. महाराष्ट्रात क्षेत्रफळ एवढे, भारताचं क्षेत्रफळ सगळ्यांच्या लक्षात असणार आहे मित्रांनो. ते किती आहे? 32 लाख हे महाराष्ट्राचं झालं. भारताचं 32,87,000 किती? 263 चौरस किलोमीटर हे इंडियाचं क्षेत्रफळ आहे.
लक्षात राहील. तर मग तुम्हाला जर टक्केवारी जर नसेल माहीत तर सरळ सरळ 3,07,713 भागिले 32,87,263. 32,87,000चा ते किती, त्याचा 10% किती येणार आहे? 3,00,000 काहीतरी, 3,28,700 काहीतरी समथिंग येणार आहे. ही किती, थोडं कमी. त्यामुळे 9.36% ऑप्शन क्रमांक 1 आपलं असणार आहे. महाराष्ट्राचं राज्याचं भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? 3,07,13. तर 3,07,713 चौरस किलोमीटर आणि भारताचे किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे? 9.36% क्षेत्र व्यापलेलं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती? 3,07,13, 2,07,764 चौरस किलोमीटर, 4,764 वरीलपैकी कोणतेही नाही. तर आत्ताच मागचा प्रश्न बघितला आपण, 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. तर महाराष्ट्र राज्य भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितव्या क्रमांकाचं येतं, हे पण महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पहिला कोणता येतं? राजस्थान. कोणतं येतं? पठ्ठ्या राजस्थान. त्याचं किती आहे? 3,42,000 ते 239 चौरस किलोमीटर. दुसरं कोणतं येतं? मध्य प्रदेश. त्याचं किती येतं? 3,08,252. म्हणजे महाराष्ट्राच्या किमान 1,000 ते 1,100 किलोमीटर चौरस किलोमीटरपेक्षा जास्त. महाराष्ट्र किती नंबरला येतो? 3 नंबरला मित्रा. महाराष्ट्राचं किती आहे? 3,07,713. त्याच्यानंतर चौथा क्रमांक येतो उत्तर प्रदेशचा. पहिलं जम्मू काश्मीर होतं, आता उत्तर प्रदेश झालं. जम्मू काश्मीरचे काय झाले? 2 तुकडे झाले, त्यामुळे उत्तर प्रदेश येतं. उत्तर प्रदेशचं काय येतं? यूपी करू आपण त्याला. त्याचं किती आहे? 2,40,928. समजलं? त्यामुळे याचा ऑप्शन काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 1. पुढचा, महाराष्ट्र राज्याचा विस्तार पूर्व रेखांश ते पूर्व रेखांश दरम्यान किती आहे? 76°46, 80°52, 72°36 ते 80°54, 71°36 ते 80°55, 72°46 ते 80°54. किती आहे? 72°36 ते 80°54. ऑप्शन क्रमांक 2 हे आहे. 72°36 ते 80°54. राहील लक्षात सगळ्यांच्या? आता हे झालं पूर्व रेखांश. त्यासाठी सगळ्यात जवळचा कोणता आहे इथं? सिंधुदुर्ग. कोणता जिल्हा आहे? सिंधुदुर्ग. आणि इथं कोणता आहे? गडचिरोली. तसाच मित्रांनो उत्तर रेखांशाच्या वेळेस, उत्तर किंवा दक्षिण अंशाच्या वेळेस तर किती उत्तर? 18°36. त्यावेळेस 36 नाही, 18°46 ते 22°6. तर 18°46 कोणता जिल्हा आहे? धुळे आणि नंदुरबार. आणि 22°6 किती आहे? कोणता आहे? आपला सिंधुदुर्ग. राहील लक्षात? 72-36 पूर्व रेखांश बनला तर सिंधुदुर्ग जिल्हा लक्षात आला पाहिजे आणि गडचिरोली जिल्हा. आणि उत्तर रेखांशमध्ये विचारला, उत्तर दक्षिण रेखांशमध्ये, तर सिंधुदुर्ग ते धुळे नंदुरबार. तर नंदुरबार बोललं तरी चालेल, कारण धुळे त्याच्या खाली, नंदुरबार जास्त वरती येते. आणि हे 76°46 आहे. हा आपला कशाचा आहे? महाराष्ट्राचा मध्यांक रेषा येते, म्हणजे मध्यभागावरून जाते. समजलं? महाराष्ट्र हा टॅक्स असिस्टंट मुख्य 2016 मध्ये विचारलेला प्रश्न होता मित्रांनो, तो आज घेतलेला आपण. महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानावर विचार करा, कोणती विधाने बरोबर आहे?
मुंबई हे उपनगर जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. अहमदनगर सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. आता सगळे म्हणतील अहमदनगर का टाकलं सर? अहमदनगर हे त्यावेळेचा पेपर होतं, तर अहिल्यानगर हे नाव येऊ शकतं. सगळ्यांनी कन्सिडर करा, कारण सगळे एवढे बुद्धू नसावेत हे मी गृहीत धरतो. त्यामुळे आपले ऑप्शन आहे अ बरोबर ब चूक, अ चूक, ब बरोबर दोन्ही बरोबर दोन्ही चूक. तर काय मित्रांनो, पहिलं चूक आहे. मुंबई उपनगर हा सर्वात कमी क्षेत्रफळ जिल्हा आहे का? नाही आहे. तर सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे? मुंबई उपनगर नसून कोणता आहे? कमी क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे? मुंबई शहर आहे. मुंबई शहर ते किती आहे मित्रांनो? 157 चौरस किलोमीटर. आणि मुंबई उपनगर हे जे काय मुंबई उपनगर म्हणतायत तुम्ही, ते किती आहे? 446 चौरस किलोमीटर. आता लक्षात राहील, सगळ्यात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा म्हणल्यावर मुंबई शहर येईल, आणि सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा म्हणजे अहमदनगर किंवा अहिल्यानगर येईल. तर अहिल्यानगरचं किती येतं? अहिल्यानगर कितीचं आहे? 17,048 चौरस किलोमीटर. त्याच्या खालोखाल कोणता येतो? हा झाला अहमदनगर किंवा अहिल्यानगर. दुसरा कोणता येतो? पुणे. पुणेचं किती आहे मित्रांनो? पुणे 15,642 चौरस किलोमीटर आहे. आणि त्यानंतर तिसरा पण लक्षात ठेवा, तिसरा येतो नाशिक जिल्हा. नाशिक जिल्हा किती मित्रांनो? नाशिक जिल्हा आहे 15,530 चौरस किलोमीटर. पुण्यापेक्षा किती? 112 चौरस किलोमीटरपेक्षा लहान हा नाशिक जिल्हा आहे. राहील लक्षात? चला, महाराष्ट्राच्या रेखावृत्तीय विस्तार किती आहे ते ते किती ते किती आहे? 70 डिग्री 5 अंश, 80 डिग्री ते 9 अंश, 71 डिग्री 6 अंश ते 81 डिग्री 8 अंश, 72 डिग्री 6 अंश ते 80 डिग्री 9, तर 72 डिग्री 12 ते 81.8. तर किती मित्रांनो? 72 डिग्री 6 अंश ते 80.9. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. 72 डिग्री 6 अंश ते 80 डिग्री 9 अंश इतका महाराष्ट्रीय रेखावृत्तीय विस्तार आहे. आता तसंच मी तुम्हाला सांगितलं, पुन्हा तो आपला क्वेश्चन पाठ करायचा आहे. उत्तर आणि ते, उत्तर आणि पूर्व. उत्तरेला इकडं कोणता येतो? सगळ्यात वरती नंदुरबार. पूर्वेला कोणता येतो? इकडं कोणता येतो? सिंधुदुर्ग. आणि इकडं कोणता येतो? गडचिरोली पूर्वेला. आणि दक्षिणेला कोणता येतो? सिंधुदुर्गच येणार आहे. राहील लक्षात? महाराष्ट्र राज्याची निर्मिती टिंबटिंब रोजी झाली 26 जानेवारी 1960, 15 ऑगस्ट 1947, 1 मे 1950, 4 यापैकी नाही. काय? यापैकी नाही. ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. तर आता महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो. तर भारत स्वतंत्र झाला तो 15 ऑगस्ट 1947 मध्ये. हा भारत देश आपला स्वतंत्र झाला. काय झाला? भारत देश स्वतंत्र झाला. राहील लक्षात? तसाच मुंबई राज्याची निर्मिती, मी काय सांगतो ते नीट ऐका. मुंबई राज्याची निर्मिती, महाराष्ट्र राज्याची निर्मिती नाही सांगत मी. मुंबई राज्याची निर्मिती
कधी झाली? 1950 रोजी झाली, एवढं लक्षात राहू द्या. आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ चालू झाली. हा बी प्रश्न येऊ शकतो याच्यात. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ ती कधी ते कधी चालली? 1956 ते 1960 पर्यंत चालली ती. आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली मित्रांनो. तो दिवस होता 1 मे 1960 रोजी. आता आणखीन सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्र राज्याची निर्मितीची प्रक्रिया काय होती? राज्य पुनर्रचना आयोग, हे तुम्हाला माहीत असेल, पॉलिटीमध्ये तुम्ही शिकले असेल. राज्य पुनर्रचना आयोग म्हणजे स्टेट रिकॉग्नायझेशन कमिशन यांच्या शिफारशीनुसार काय भाषावार म्हणजे भाषा महाराष्ट्र राज्य कसं निर्माण झालं? गुजरात, बॉम्बे प्रेसिडेन्सी होती पहिल्यांदा. मुंबई राज्याची निर्मिती होती. मुंबई राज्यात कोण कोण राहत होतं? महाराष्ट्रातले मराठी लोक बोलणारे आणि गुजराती लोक गुजराती बोलणारे, गुजराती मारवाडी ही गुजरातमध्ये गेली. तर मराठी भाषिकांवरून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली आणि महाराष्ट्र निर्माण झाला. आणि त्याचबरोबर आपला गुजरात हे दुसरं राज्य निर्माण झालं 1 मे 1960 मध्ये. तर मित्रांनो आणखीन एक प्रश्न आहे, सगळ्यात पहिलं राज्य कधी निर्माण झालं? ते राज्य सांगतो तुम्हाला, आंध्र प्रदेश हे ते पहिलं राज्य. ते केव्हा निर्माण झालं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यास टिंबटिंब किलोमीटर लांबीचा सागरी किनार लाभला आहे. 720, 730, 740, 750. तर किती किलोमीटरचा लागलेला आहे? 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. आता 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लागला आहे. तर कोणता समुद्र किनारा आहे मित्रांनो? अरबी समुद्र, बंगालचा उपसागर नाही. अरबी समुद्र लाभला आहे. तर आता किनारपट्टीचे जिल्हे कोणते हा पण विचारला जाऊ शकतो. किनारपट्टीचे जिल्हे, किनारपट्टीचे जिल्हे कोणकोणते मित्रांनो? किनारपट्टी म्हणल्यावर काय म्हणता येईल आपल्याला? त्याला कोकण जरी बनलं तरी चालेल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अजून शेवटचा राहिला पालघर, जो ठाण्यातून वेगळा झाला तो पालघर. किती झाले? 1 2 3 4 5 6 7. ज्याला लक्षात राहील 720 किनाराचा ते लागला तर त्याच्यासोबत 7 जिल्ह्यांची सीमा समुद्र किनाऱ्याला लाभली आहे. लक्षात राहील. आणखीन पुढला पॉईंट आहे, हा झाला महाराष्ट्र राज्याचा. तर आणखीन किनाऱ्यांशी तुलना पण हा एक प्रश्न विचारला जातो. सगळ्यात जास्त सागरी किनारा कोणाला लाभला आहे? गुजरात. कोणाला लाभला? गुजरात या राज्याला मानला. आपण दुसरा मार्कर घेऊ. गुजरातला लाभलेला आहे. तो किती? 1600 किलोमीटर. 2 नंबर कोणता येतो? आंध्र प्रदेश. हा प्रश्न येऊ शकतो क्रमवार. आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशला किती लागला? 974 किलोमीटर लाभला आहे मित्रा. त्याच्यानंतर आपला महाराष्ट्र येतो. महाराष्ट्राला किती लाभलेला आहे? 720 किलोमीटर. आणि त्याच्यानंतर शेवटचा चौथा केरळ. केरळला किती लाभलेला आहे? तो लाभलेला आहे 590 किलोमीटर लाभलेला आहे. आता मला कमेंट बॉक्समध्ये सगळे सांगशाल तर तामिळनाडूला आणि कर्नाटकला आणि गोव्याला किती किलोमीटर लाभलेला आहे? ओके, हे मी सगळ्यात चढत्या क्रमाने सांगितले, तुम्ही खालच्या क्रमाने मला सांगायचे. चला, महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? पुणे, अहमदनगर, नागपूर, यवतमाळ.
तर कोणता मित्रांनो? अहमदनगर, सध्याचं अहिल्यानगर या नावाने ओळखलं जाणारं जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा आहे महाराष्ट्रातला. तो किती आहे? 17,048 चौरस किलोमीटर लांबीचा आहे. त्याच्या खालोखाल कोणता येतो मित्रांनो? पुणे येतो. पुणे हा 2 नंबरला येतो. पुणे किती आहे? 15,600 किती? 42 चौरस किलोमीटर. नंतर कोणता येतो? आता इथंच सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा कोणता येतो? अहमदनगर हा पहिला झाला. दुसरा पुणे झाला, हे मी तुम्हाला सांगितलं आहे. तिसरा नाशिक झाला. चौथा सोलापूर झाला. पाचवा नागपूर झाला. ठीक आहे. आता अहमदनगर किती आहे? 17,048 चौरस किलोमीटर. पुणे किती आहे? 15,642. नाशिक किती आहे? 15,530. सोलापूर किती मित्रा? 14,000. एवढं पाठ नाही करायचं. 14,895. आणि नागपूर किती आहे? 9,892 चौरस किलोमीटर लाभलेला आहे. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती किलोमीटर आहे? 600. पूर्व ते पश्चिम म्हणजे सिंधुदुर्ग तर गडचिरोली जायचं आपल्याला. 600 किलोमीटर, 700 किलोमीटर, 720 किलोमीटर, 800 किलोमीटर. तर किती आहे? 800 किलोमीटर आहे. किती मित्रांनो? 800 किलोमीटर. ऑप्शन क्रमांक 4 800 किलोमीटर आहे. तर पहिला जिल्हा कोणता येतो? सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. आणि नंतरचा कोणता येतो इकडं? गडचिरोली. कोणताही घेतला तरी चालेल. हा पूर्व आहे मित्रांनो. हा पूर्व ते पश्चिम. गडचिरोली तर सिंधुदुर्ग. आणि त्याचप्रमाणे पूर्व पश्चिम झालेला आहे. दक्षिण उत्तर किती आहे ते बी सांगून देतो तुम्हाला. दक्षिण उत्तर तो किती आहे मित्रांनो? 700 किलोमीटर. त्याला काय आहे? सिंधुदुर्ग आणि नंदुरबार हे टोकाचे राज्य आपले रेखांश आणि अक्षांशच्या नुसार. मुंबई व नांदेड हे शहरे जवळपास एकाच अक्षरवृत्तावर असून सुद्धा मुंबईचे तापमान नांदेडपेक्षा कमी आहे, कारण मुंबई हे बंदर आहे. मुंबई हे सागर किनाऱ्याजवळ आहे. वरील यापैकी कोणतेही नाही. वरील दोन्ही. तर ऑप्शन काय मित्रांनो? मुंबई हे सागर किनाऱ्याजवळ आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. ते का? मुंबई अरबी समुद्र किनाऱ्याजवळ आहे आणि सौम्य तापमान आहे. नांदेड मराठवाड्याच्या अंतर्गत येतं मित्रांनो. नांदेड कुठे येतं? मराठवाड्याच्या अंतर्गत. आणि तिथं जास्त तापमान आहे. आता याचं कारण मी तुम्हाला सांगतो. ते कारण लिहून द्यायचं एवढं जागा नाही आपल्याकडं. कारण मी तुम्हाला सांगतो. कारण समुद्राजवळ असलेली ठिकाणाचे तापमान अंतर्गत भागापेक्षाही कमी असते. कारण त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. समुद्राची उष्णता शोषण क्षमता. चला मी तुम्हाला पॉईंट लिहून देतो मित्रांनो. परत म्हणशाल पॉईंट नाही दिले. पहिली, समुद्राची उष्णता शोषणाची क्षमता. दुसरा पॉईंट. आता समुद्र उष्णता शोषणाची क्षमता तर काय म्हणतात? पाण्याची एक विशिष्ट उष्णता जास्त असल्यामुळे समुद्र हळूहळू तापतो आणि हळूहळू थंड होतो. त्यामुळे किनारपट्टीचे तापमान काय असतं? सौम्य असतं. दुसरा पॉईंट येतो. का सौम्य? समुद्री वारे. समुद्री वारे काय करतात? मुंबई अरबी समुद्रावर थंड व दमट वारे येतात. कोणते येतात? थंड आणि दमट वारे येतात, जे तापमान नियंत्रित ठेवतात. आणि तिसरं काय आहे? आर्द्रता. तुम्ही जर मुंबईला गेले असाल तर दमट वातावरण बघायला भेटतं. तर समुद्रामुळे काय होते? आर्द्रता. हवेत आर्द्रता जास्त असते, त्यामुळे जास्त उष्णता जाणवत नाही.
चौथा पॉईंट, हे तीन मेन पॉईंट आहेत. तुम्हाला कधी कधी हा प्रश्न पण येऊ शकतो, समुद्राची उष्णता शोषण्याची क्षमता, समुद्र वारे आणि आर्द्रता हे सागरी किनारे असलेल्या राज्यांवर सौम्य किंवा मुंबईमध्ये सौम्य तापमान का असते? समुद्र उष्णता शोषण्याची क्षमता आहे, समुद्री वारे येतात, आर्द्रता असल्यामुळे तापमान कमी जाणवते असं. आता नांदेड जास्त का गरम आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. नांदेड हा काय आहे, अंतर्गत भागात आहे. कुठे येतो नांदेड? सेंटरला येतो. मुंबई इथं अरबी समुद्राच्या ठिकाणी येते, तर नांदेड सेंटरला येतं. तर नांदेड सेंटरला आल्यामुळे समुद्राचा प्रभाव त्याच्यावर पडत नाही, त्यामुळे उन्हाळ्यात जास्त तापमान आणि हिवाळ्यात जास्त थंडी जाणवते. समुद्र जवळ नसल्यामुळे काय होतं, उन्हाळ्यात तापमान वाढते आणि हिवाळ्यात काय होतं, थंडी वाढते. राहील लक्षात? यालाच काय म्हणतात, खंडीय हवामान किंवा खंडीय हवामान असे म्हणतात. राहील लक्षात? पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पर्वत शिखराच्या उंचीनुसार खालीलपैकी अचूक उत्तरचा क्रम कोणता? कळसुबाई, सालेर, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर. सालेर, कळसुबाई, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर. कळसुबाई, महाबळेश्वर, सालेर, त्र्यंबकेश्वर. कळसुबाई, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर, सालेर. तर मित्रांनो, मी तुम्हाला मेन ते सांगतोय. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच, म्हणजे महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जाणारं कोणतं शिखर आहे? कळसुबाई आहे. कोणतं आहे? कळसुबाई. त्याची उंची किती आहे? 1646 मीटर. त्याच्यानंतर ते कुठं येतं? नगर जिल्ह्यात. कोणत्या रांगांमध्ये येतं? सह्याद्री पर्वतरांगांमध्ये येतं. ओके. आता आपण सालेर बघू. सालेर कुठं येतं? सालेरची हाईट किती आहे? 1567 मीटर. ते कुठं येतं? नाशिक जिल्ह्यात येतं. नाशिक जिल्ह्यात आल्यानंतर मित्रा ते कोणत्या पर्वतरांगेत येतं? सह्याद्री. राहील लक्षात? ओके. तिसरं कोणतं? महाबळेश्वर. महाबळेश्वर कसं आहे मित्रांनो? 1438 मीटर आहे मित्रांनो. ते कुठं येतं? सातारा जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यात कोणत्या रांगा आहे? सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आपल्याला बघायला मिळते. राहील लक्षात? पुढला 3 झाले. आपला शेवटचा राहिला त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर हे 1304 मीटर आहे. ते कोणत्या राज्यात बघायला मिळतं? ते राज्यात नाही, महाराष्ट्र राज्यात बघायला मिळतं आणि नाशिक जिल्ह्यात बघायला मिळतं. आणि कोणती पर्वतरांग आहे तिथं? पण सह्याद्री पर्वतरांग आहे. त्यामुळे क्रम लावला तर कळसुबाई, सालेर, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर, ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील उष्ण पाण्याचे झरे हा 2022 मध्ये पूर्व परीक्षेला आलेला होता. तो प्रश्न आहे आपला जुना. महाराष्ट्रातील उष्ण पाण्याचे झरे त्यांची ठिकाणे असलेले जिल्हे याच्यापैकी जोडला. उष्ण पाण्याचे झरे आणि जिल्हे: सालबर्डी, जळगाव, साव, ठाणे, वज्रेश्वरी, रायगड, चांगदेव, अमरावती. आपल्याला काय लावायचे? योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर पहिलं आपलं काय होतं मित्रांनो? सालबर्डी. सालबर्डी कुठे आहे? हे ऑप्शन आहे 1 2 3 4, 2 1 3 4. तर त्याच्यानुसार आपण ऑप्शन चूज करणार आहोत. तर सालबर्डी कुठे आहे मित्रांनो? अमरावतीमध्ये. कुठे आहे? अमरावतीमध्ये. म्हणजे विदर्भातील प्रसिद्ध उष्णझरा म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर साव हा कुठला आहे? रायगडमधला. साव रायगडमध्ये आहे. तो एक कोकणातील उष्णझरा आहे.
नंतर वज्रेश्वरी कुठे आहे? वज्रेश्वरी मग आता ठाण्यात आहे. तसंच त्याच्यामुळे वज्रेश्वरी ते बघायला भेटतो आपल्याला ठाण्यामध्ये. मुंबईजवळचा सगळ्यात प्रसिद्ध उष्णझरा म्हणून आपल्याला ठाण्यामध्ये बघायला मिळतो. आणि चांगदेव हा जळगावमध्ये आहे. तो उष्णझरा आहे, खानदेशातील एक उष्णझरा आहे. हा कोणता आहे? विदर्भातला, विदर्भ. हा कोणता आहे? कोकण. हा कोणता आहे? हा मुंबई जवळचा, मुंबई या ठाणे. हा कोणता आहे? खानदेशातला. राहील लक्षात? अशा प्रकारे अजून काही. आता आपलं काय उत्तर येणार आहे? 4, 3, 2, 1. तो कोणता पर्याय आहे? ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशाच प्रकारे काही उष्णझरे अकलोलीला आहे. कुठे आहे? अकलोली हा एक आहे. अकलोली कुठे आहे मित्रांनो? ठाण्यामध्येच आहे. तिथं एक हा उष्णझरा पाहायला मिळतो. उन्हावरे हा एक आहे. तो कुठं बघायला भेटतो? रत्नागिरी. तुम्ही जर फिरायला जाशाल तर हे उष्णझरे नक्की भेट द्या. नंतर तुरंबे, रायगडला गेले असेल महाराजांच्या गडावर, तर त्या रायगड जिल्ह्यामध्ये तुरंबे म्हणून हा एक रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. नंतर खेड रत्नागिरी. आता 3 झरे ते बघायला मिळतात आपल्याला. 2 झरे बघायला भेटतात. अकलोली आणि वज्रेश्वरी हे ठाण्यामध्ये बघायला भेटतात. उन्हावरे आणि खेड रत्नागिरीमध्ये बघायला मिळतात. साव आणि तुरंबे हे कुठं बघायला मिळतात मित्रांनो? रायगडमध्ये बघायला मिळतात. आणि चांगदेव हा खानदेशातला प्रसिद्ध आहे, तो जळगावमध्ये बघायला भेटतो. आणि सालबर्डी हा अमरावतीमध्ये. रायगडमध्ये 2, साव आणि तुरंबे. रत्नागिरीमध्ये उन्हावरे आणि खेड. आणि ठाण्यामध्ये अकलोली आणि वज्रेश्वरी. आणि सालबर्डी हा अमरावतीमध्ये एक. आणि चांगदेव हा जळगावमध्ये. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात जास्त मोठा व सर्वात लहान असणारा जिल्हा कोणता? औरंगाबाद व परभणी, बीड व हिंगोली, नांदेड व हिंगोली, उस्मानाबाद व जालना. तर कोणता आहे मित्रांनो? बीड आणि हिंगोली. सर्वात मोठा आणि सर्वात लहान. आता औरंगाबाद विभागात एकूण किती जिल्हे मित्रा? 8 जिल्हे. किती जिल्हे? 8 जिल्हे. तर पहिला जिल्हा आहे तो सगळ्यात मोठा, तो बीड. मी उतरत्या क्रमाने लिहिणार मित्रांनो, बीड. दुसरा कोणता आहे? नांदेड. तिसरा कोणता आहे? लातूर. चौथा उस्मानाबाद. 5वा परभणी. 6वा नाही, 5वा औरंगाबाद आहे मित्रांनो. परभणी नाही, औरंगाबाद आहे. औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर. आपलं छत्रपती संभाजीनगर. नंतर परभणी. नंतर जालना. नंतर हिंगोली. राहील लक्षात? तर बीड किती आहे? 10,693 चौरस किलोमीटर. नांदेड किती आहे? 10,528. आणि हिंगोली किती सगळ्यात लहान ते सांगतो तुम्हाला, 4,824 चौरस किलोमीटर आहे. आणि औरंगाबाद विचारलं जाईल, दात 100.
औरंगाबाद. आणि वो समजलं. एवढे 8 जिल्हे. पहिला बीड 10,693, 10,528, 10,100 आणि 4,824. अशा प्रकारे मित्रांनो आपला पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 121 क्रमांकाचा संपलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. काही त्रुटी असेल तर आम्हाला कमेंट करून कळू शकतात. चॅनलवर नवीन असाल तर दररोज संध्याकाळी 7 वाजता द संदेश यूट्यूब या अकॅडमी चॅनलवर आपल्याला दररोज लेक्चर बघायला मिळतं. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, नवनवीन अपडेट बघायला मिळतील. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.